मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. शत शत नमन. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास, मराठी मातीचा गौरवशाली इतिहास, त्या महाराष्ट्राचा इतिहास समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि गेल्या अनेक भागामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकतोय. आजच्या या भागामध्ये आपण शहाजीराजांची सुटका आणि त्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला द्यावा लागला आणि त्यानंतर महाराजांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेतला, जावळीवरती स्वारी केली, जावळी ताब्यात घेतली आणि रायरी किल्ला ताब्यात घेतला आणि रायरीला रायगड नाव दिलं. तर या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. महाराजांना हे का करावं लागलं, त्याच्या मागची काय कारणं होती. बघा, आदिलशहाने महाराजांची जी कूटनीती होती, महाराजांची मुत्सद्दीगिरी, महाराजांचा पराक्रम, या सगळ्या गोष्टींचा परिपाक बादशाचं नाक दाबलं गेलं आणि बादशाला शहाजीराजांना कैदेतून मुक्त करावं लागलं. 16 मे 1649ला महाराजांची कैदेतून मुक्तता झाली. शहाजीराजे आणि आदिलशाह यांची भेट कल्याण महालात झाली आणि या कल्याण महालामध्ये बादशाने महाराजांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. काही गैरसमज झाले आणि त्यातून आम्हाला कैद करावी लागली. त्याबद्दल बादशाने दिलगिरी व्यक्त करून महाराजांचा गौरव केला, मान सन्मान केला, वस्त्र दिली वगैरे. आणि त्यात ह्या आदिलशहाने महाराजांसमोर एक अट टाकली की आपके शिवाजी ने जो किला लिया है कोंढाणा, वो वापस दीजिए. आणि जे बंगळूर शहर आहे आणि बंगळूरचा जो किल्ला आहे तो ताब्यात द्या, अशी अट त्यांनी टाकली. शहाजीराजांनी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला की भविष्यामध्ये स्वराज्य वाढवायचं असेल आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर आत्ता 2 पावलं मागे येणं गरजेचं आहे. आणि म्हणून थोरल्या महाराजांनी त्या ठिकाणी त्या बादशाची जे काही मागण्या होत्या त्या मान्य केल्या. आणि इकडे स्वराज्यामध्ये आनंद उत्सव होता. राजगडावरती तर आनंदाचं भरतं ना, त्या ठिकाणी इतका आनंद उत्सव साजरा केला जात होता की महाराजांचा विजय झाला होता. त्यानंतर मुत्सद्दीगिरीच्या राजकारणामुळे शहाजीराजे सुटले होते, स्वराज्यावरचं संकट पूर्णपणे संपलं होतं, माँसाहेब आनंदित झाल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आनंदी उत्सव होता. आणि महाराजांनी जी स्वराज्याची पहिली लढाई लढली गेली, बेलसरची लढाई, जे पुरंदरच्या पायथ्यापासून अगदी सासवडपर्यंत ती चालली आणि फतेखानला महाराजांच्या शूरवीर पराक्रमी मावळ्यांनी अगदी पळवून लावलं. फतेखानचा पराभव झाला आणि त्या पराभव ज्या सैनिकांनी शूरवीर मावळ्यांनी केला त्या मावळ्यांचा महाराजांनी राजगडावरती सत्कार केला, मान सन्मान दिला त्यांना. त्याच्यामध्ये झेंड्याची जी तुकडी होती त्या झेंड्याच्या तुकडीमध्ये पराक्रम गाजवणारा बाजी जेदे याला महाराजांनी 2 अरबी घोडे दिले आणि त्याला सर्जेराव हा किताब दिला. सर्जेराव बाजी जेदे, सर्जेराव जेदे झाले. बाजी जेद्यांचा सर्जेराव बाजी जेदे असं झालं. ह्या युद्धामध्ये म्हणजे मोठा पराक्रम गाजवणारे बाजी पासलकर यांचा जो मुलगा, त्यांचा मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला सुद्धा महाराजांनी सवाई बाजीराव म्हणून किताब दिला. आणि जे मरण पावले होते त्या सगळ्या कुटुंबांचं सांत्वन केलं आणि भविष्यात त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी महाराजांनी त्यांना कायमस्वरूपी अशी अन्नधान्यांची मदत महाराजांनी केली. तर महाराज आपल्यासाठी स्वराज्यासाठी लढणारे जे आपले मावळे होते, ह्या मावळ्यांना आपलं एक कुटुंब मानत होते
आणि म्हणून कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखात महाराज सहभागी होत होते. आणि हा आनंद उत्सव महाराजांनी राजगडावर साजरा केला, सगळ्यांना मानसन्मान दिला आणि दुखवटाही साजरा केला. ज्या ठिकाणी जे सैनिक त्या ठिकाणी स्वराज्याच्या कामी आले होते, त्या स्वराज्याच्या कामी आलेल्या सैनिकांचा दुखवटासुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाबरोबर, म्हणजे ज्यांचे पती वारले किंवा ज्यांचा मुलगा त्या युद्धामध्ये वारला, अशा कुटुंबांना सुद्धा त्या ठिकाणी सांत्वन करून त्यांनाही कायमस्वरूपीची मदत महाराजांनी दिली. पण हे सगळं होत असताना बेलसरपासून अगदी जवळ, जिथून तो फतेखान पळून गेला ना, त्याच्या जवळच मोरेश्वर मंदिर आहे. मोरेश्वराचं गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराला 2 जुलै 1649 महाराज यांनी तिथे त्या देवस्थानला 6 बिघे जमीन दिली. कशासाठी? तर फुलं झाडांसाठी. पूजेला फुलं लागतात ना, त्यासाठी ते फुलांचा बगीचा त्या ठिकाणी तयार व्हावा आणि नित्यनेमाने मोरेश्वराला फुलं वाहिली जावी, त्यासाठी महाराजांनी बेलसरच्या विजयाचे एक प्रतीक म्हणून गणेशाच्या चरणी ते 6 बिघे जमीन वाहिली आणि पुष्प अर्पण केलं. दुर्वा अर्पण त्या ठिकाणी झाल्या. महाराजांच्या माध्यमातून श्री गणेशाच्या चरणी पुष्प अर्पण झालं, दुर्वा अर्पण त्या माध्यमातून महाराजांनी केल्या. बघा, हे सगळं होत असताना अचानकपणे थोरल्या महाराजांचं पत्र आलं आणि तो खलिता, तो थैली उघडल्यानंतर तो जो मजकूर वाचला महाराजांनी, तो मजकूर वाचल्यानंतर महाराजांना धक्काच बसला. तो मजकूर होता की बादशाह बरोबर माझी जी सल्लामसलत झालेली आहे त्याच्यामध्ये कोंडाणा देण्याचं ठरलेलं आहे. बादशाहचा अंमलदार त्या ठिकाणी येईल आणि तो अंमलदार, शाही अंमलदार आला की त्याला तुम्ही हा कोंडाणा देऊन टाका. हे वाचल्यानंतर महाराजांना खूप राग आला. आपल्या वडिलांविषयी अत्यंत प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती, मुलगा, पितृभक्त असणारा हा शिवाजी महाराज, शिवबा, हे महाराज अत्यंत रागवले आपल्या वडिलांवरती. वडिलांच्या जरा ती चीड आली त्यांना, कारण कोंडाण्याविषयी महाराजांचं फार प्रेम होतं. आता कोंडाण्याविषयी महाराजांचं प्रेम का होतं? तर हा कोंडाणा किल्ला जर बघितला ना आपण, तर हा स्वराज्याच्या मध्यस्थानी होता, म्हणजे स्वराज्याचं हृदय, पोटच होतं ते. आणि बादशाला कोंडाणा द्यायचा म्हणजे स्वराज्यावरती संकट ओढवून घेण्यासारखं होतं. स्वराज्य कसं होतं? तर बघा, जर दक्षिणेकडे आपण बघितलं तर दक्षिणेकडे तोरणा राजगड होता आणि उत्तरेला आपण बघितलं तर पुणे म्हणजे सुपे आणि देहू होता आणि मधोमध हा किल्ला होता कोंडाणा. कोंडाणा म्हणजे काय म्हणतो, हातीळ, म्हणजे हातावरचं जे असं आपलं जर स्वराज्य महाराजांचं बघितलं तर तळ हाता एवढं स्वराज्य, छोटंसं स्वराज्य, आणि त्याचा हातावरचा तीळ, मध्य भागाचा तीळ म्हणजे हा कोंडाणा किल्ला. तर स्वराज्याच्या दृष्टीने आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा हा किल्ला. आणि म्हणून जणू काही बादशाने स्वराज्याच्या पोटात काय म्हणतो आपण त्याला कोपरखळी मारले, अशा प्रकारची ती घटना घडली होती. त्यामुळे महाराजांना थोडासा संताप आला होता आणि त्यांनी आपले जे कारभारी होते, वयोवृद्ध, अत्यंत मुत्सद्दी, त्या कारभाऱ्यांना बोलवून घेतलं. सोनोपंत दबीर महाराजांना भेटायला आले आणि महाराज चिंताग्रस्त आहेत हे बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. एवढा आनंद उत्सव असताना महाराजांना चिंतित बघितल्यानंतर त्यांना वाटलं की काय झालं महाराज. तर महाराज त्यांना म्हणाले की थोरल्या महाराजांनी कोंडाणा किल्ला देण्याचं मान्य केलंय बादशाला आणि एवढे मुत्सदी पराक्रमी आणि शूरवीर पराक्रमी आपले मोठे महाराज, ज्यांचा महिमा संपूर्ण बादशाहीमध्ये आणि स्वराज्यामध्ये गायला जातो, असे माझे वडील इतके कर्तबगार असताना असा कसा निर्णय घेतला त्यांनी.
असा वेड्यासारखा निर्णय घेतला त्यांनी आणि नकळत ते आपल्या वडिलांना दोष देऊ लागले या विषयावर. आता महाराजांना दोष देत आहेत. पितृतुल्य बघा, पितृतुल्य सोनोपंत डबीर त्या ठिकाणी सगळं ऐकत आहेत आणि त्यांना फार दुःख वाटलं की आपला राजा कुठेतरी चुकतोय आणि आपल्या वडिलांविषयी ते राग द्वेष आणि कुठेतरी संतापाच्या भरात काहीतरी वाईट बोलतायत हे त्यांच्या लक्षात येत होतं. तर त्यांनी लगेच आहे ना महाराजांना सांगितलं की महाराज आपलं चुकतंय. थोरल्या महाराजांकडून चूक झाली, ते गाफील राहिले. पण का गाफील राहिले हे लक्षात घ्या. महाराज का गाफील राहिले? थोरले महाराज गाफील राहण्यामागची काय कारणं होती? एवढा मोठा शूरवीर पराक्रमी मुत्सद्दी पुरुष गाफील का राहिला? कारण तिथे असलेला तो त्यांचा जो वजीर होता, त्या वजिराने महाराजांना काय दिलं होतं? वजिरांनी महाराजांना वचन दिलं होतं आणि कुराणाची शपथ घेतली होती, स्वतःच्या मुलाची आशिष खानची शपथ घेतली होती, लाडक्या आशिष खानाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या विरोधात कुठलीही गद्दारी करणार नाही, तुमच्या विरोधामध्ये कुठलंही कटकारस्थान करणार नाही, अशा प्रकारे त्यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे महाराज त्या ठिकाणी बेफिकीर राहिले. चूक झाली त्यांची, परंतु त्यांना तुम्ही अशा प्रकारे वाईट बोलणं त्यांच्याविषयी हे योग्य नाही. आणि आपण तर प्रभू रामचंद्राच्या कोळातील आहात ना. बघा, एक डोंगर, हा किल्ला म्हणजे काय? डोंगर आहे की नाही. हा जो गड आहे कोंढाणा किल्ला, हा कोंढाणा किल्ला देऊन जर मेरू पर्वत, बघा म्हणजे शहाजीराजे म्हणजे साक्षात मेरू पर्वत आहे. मग मेरू पर्वत जर आपल्याला मिळत असेल तर कोंढाण्यासारखे 10 डोंगरी किल्ले द्यायला काही हरकत नाही, असं सोनोपंतांनी सांगितल्यानंतर महाराजांची चूक कळाली आणि ते म्हणाले की हो खरं आहे, माझ्याकडून चूक झाली आणि आपल्या वडील तीर्थरूप शहाजीराजां यांच्याविषयी मी जे नको ते बोलून गेलो त्याबद्दल महाराजांना पश्चाताप झाला आणि ते मनोमनी विचार करू लागले की खरंच आपण प्रभू चंद्राचे वंशज स्वतःला मानतो. ज्या प्रभू रामचंद्राने की आपल्या वडिलांच्या एका शब्दाखातर दिलेल्या वचनाखातर आहे ना आणि त्यांची आज्ञा पाळली आणि त्यांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी स्वतः 14 वर्षाचा वनवास भोगला, राजपाट सोडून दिला आणि वनवास भोगला. अशा या वंशामध्ये आपण जन्माला आलो आणि त्या वंशाची जी परंपरा आहे ती आपण त्याचं पालन केलं पाहिजे. आणि थोरल्या महाराजांसाठी 1 किल्ला काय असे 10 किल्ले द्यायला काही हरकत नाही. आपल्यामध्ये धमक आहे, आपण पराक्रम गाजवू शकतो. आपल्याकडे मावळी सेना आहे, ही वानर सेना आहे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. एक काय असे 200 किल्ले आपण घेऊ आणि 200 किल्ले जिंकण्याची आपल्याकडे धमक आहे, आपल्याकडे ती प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि मग एक छोटासा किल्ला महाराजांसाठी द्यायला काही हरकत नाही. महाराजांचं मन त्या ठिकाणी स्थिर झालं. महाराजांची जे बेचैन म्हणजे थोडी चिंता होती ती दूर झाली. महाराज स्थिर झाले. महाराजांनी हा कोंढाणा किल्ला बादशाला दिला, परंतु तो कोंढाणा किल्ला परत घेण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने तो महाराजांनी आदिलशहाला दिला. देताना त्यांनी काय केलं? पूर्ण हे केलं होतं की काय निर्धार केला होता, मी किल्ला देतोय पण परत घेण्याच्या पोळीवरती, असा मनामध्ये त्यांनी आहे ना तो विचार पक्का केला आणि बादशाला तो किल्ला देऊन टाकला. बादशाला किल्ला दिल्यानंतर महाराजांचं पुढचं लक्ष हे पूर्णपणे स्वराज्य, रयत आणि रयतेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे होतं. आता स्वराज्यासाठी काय काय गरजेचं होतं? तर स्वराज्यासाठी शेती, बघा शेती, शेतकरी, कामगार आहे ना, यांची पोटं भरली गेली पाहिजेत, शेतकरी आनंदी झाला पाहिजेत, रयत आनंदी झाली पाहिजेत, स्वराज्य सुरक्षित झालं पाहिजे,
स्वराज्यावरती येणारी जी संकट आहेत त्याची संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे, म्हणजे गुप्तहेर संघटना आपली मजबूत झाली पाहिजे. स्वराज्याविषयी शत्रूंच्या मनात काय चाललं आहे, शत्रू काय कटकारस्थानं करत आहेत याची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ह्या सगळी विवरचना महाराज त्या ठिकाणी करत होते. नवीन नवीन सौंगडी आपल्याला आपल्या स्वराज्यात कसे येतील, मावळे कसे नवीन नवीन आपल्याला आपल्या स्वराज्याच्या कामासाठी मिळतील, यासाठी महाराज त्या ठिकाणी काम करत होते. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडली की महाराजांना म्हणजे बादशाला किल्ला दिल्यानंतर, बंगळूरचं शहर दिलं, तिथला किल्ला दिल्यानंतर सुद्धा बादशाने शहाजी राजांना कैदेतून सोडलं, परंतु बिजापुरी दरबारातच ठेवलं. त्यांना तिथून कुठेही जाऊ दिलं नाही किंवा कर्नाटकाच्या स्वारीवर परत पाठवलं नाही. त्यामुळे महाराजांच्या मनामध्ये भीती होती, जर आता आपण जर बादशाच्या विरोधात काही केलं, म्हणजे एखादा किल्ला घेतला किंवा त्याच्या एखाद्या ठिकाणावरती हल्ला केला, एखाद्या बादशाच्या विरोधात जर आपण एखादं पाऊल उचललं तर त्या ठिकाणी शहाजी राजांना पुन्हा त्रास होऊ शकतो, अटक होऊ शकतो, त्यांच्या जीवाला धोका आहे, ही भीती महाराजांना होती. आणि त्यामुळे मग पुढे काय करायचं, तर थोडे दिवस शांत राहायचं आणि स्वराज्याची घडी नीट बसवायची, याच्यासाठी महाराज प्रयत्न करू लागले. आणि मग महाराजांनी शेतीकडे लक्ष दिलं, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं, त्यांना पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी महाराज त्या ठिकाणी योजना आखू लागली. आणि महाराजांनी पुण्याच्या निवृत्तीलाच एक जवळ आहे ना, तिथे कोंडवे नावाचं गाव आहे, त्या कोंडवेच्या ठिकाणी धरण बांधायची योजना आखली आणि ते धरण बांधण्याचं काम सुरू झालं. आता धरण बांधण्याचं काम सुरू झाल्यानंतर एक मोठी धोंड त्या ठिकाणी लागली, भला मोठी म्हणजे प्रचंड मोठी अशी धोंड, खडक लागला. आता तो खडक फोडल्याशिवाय, धोंड फोडल्याशिवाय पुढे धरणाचं कामच होत नव्हतं, होऊ शकत नव्हतं. महाराजांनी ते काम यसाजी पाटील म्हणून त्या ठिकाणी एक मराठा सरदार होते, त्या यसाजी पाटलांकडे ती कामगिरी दिली आणि त्यांना सांगितलं, ही एक मोठी धोंड आहे, ही पूर्ण फोडून काढा, मी येईपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. आणि महाराजांनी दिलेलं काम त्या मावळ्याने, यसाबाने पूर्ण केलं. महाराज जेव्हा परत आले तेव्हा बघितलं की ती भली मोठी धोंड यसाजी पाटलाने काय केली होती, यसाजी पाटलांनी पूर्णपणे ती धोंड होत्याची नव्हती करून टाकली होती. महाराज आनंदी झाले, त्यांना खूप आनंद झाला. महाराजांनी त्यांना रोख बक्षीस देण्याचं ठरवलं. आणि रोख बक्षीस जेव्हा द्यायला महाराज त्याला बोलवलं, ते म्हणले, महाराज मला बक्षीस द्यायचंच असेल तर रोख बक्षीस देऊ नका, ते काय खर्च होऊन जातील, मला धान्य पिकवणारी जमीन द्या. महाराजांनी त्याला लगेच जमीन देऊन टाकली. तर असा हा राजा जो आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा त्या ठिकाणी मान सन्मान वाढवत असे, त्याला मान सन्मान देत असे, त्याचं कौतुक करत असे, असा हा जनतेचा राजा. तसं जसं महाराजांनी तिथे धरण बांधलं, कोंडवेचे ते धरण बांधलं, तसंच आहे ना तिथे शिवापूरला सुद्धा महाराजांनी एक धरण बांधलं. म्हणजे बागायत जमीन होती, त्या बागायतदारांसाठी सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी धरण बांधलं. महाराजांनी आणखीन एक त्या ठिकाणी नियम घालून दिला स्वराज्यातील रयतेला. महाराज जमीन देत, मोफत जमीन देत आणि शेतकऱ्यांना सांगत की या जमिनीमध्ये तुम्ही काय करा, फळांची लागवड करा, आंबा लावा, आंबा, काजू, जे काही पीक त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये जी फळांची झाडं येऊ शकतात ती सगळी झाडं त्या ठिकाणी लावा. मग आंबा असेल, लिंबू असेल, नंतर डाळिंब असेल, अशा विविध प्रकारची फळांची झाडं लावा आणि त्यातला 1/3 भाग हा राजभाग म्हणून आपल्या स्वराज्याला द्या. अशा प्रकारचा नियम महाराजांनी केला. आणि शेती समृद्ध व्हावी यासाठी पाण्याची व्यवस्था महाराजांनी सगळ्यांना करून दिली. महाराज आहे की नाही, हे छत्रपती शिवाजी महाराज हे गोरक्षक होते. गोधन जे आहे म्हणजे गाई, गुरं, वासरं यांचं फार ते काय करत, जतन करत, त्याचं संवर्धन करत. महाराज स्वतःला गोरक्षक मानत आणि म्हणून स्वराज्यामध्ये गाई, गुरं
गायी वासरं ही सुरक्षित होती, त्यांचं संवर्धन होत होतं, त्यांची वाढ होत होती, त्यांना कधीही यांना जबरदस्तीने असं ओढून नेलं जात नव्हतं. तर त्यांना त्यांच्या म्हणजे गोधन वाढीसाठी महाराज त्या ठिकाणी प्रोत्साहन देत असत. महाराजांनी पुढे स्वराज्यामध्ये रयतेला ज्या ज्या सुविधा म्हणजे शेती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, गोधन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा महाराजांनी त्या ठिकाणी रयतेला दिल्या. आता महाराजांना दोन गोष्टींचं त्या ठिकाणी खूप म्हणजे वाईट वाटत होतं. ते पहिली गोष्ट म्हणजे गड गेला, म्हणजे कोंढाणा गेला, आणि दुसरी गोष्ट महाराजांना खूप वाईट वाटत होती आणि ती गोष्ट म्हणजे महाराजांचा जे एक वडवृक्ष हरवला. म्हणजे आपण बेलसरचं युद्ध बघितलं, त्याच्यामध्ये बाजी पासलकर गेले, म्हणजे गड गेला आणि सिंह गेला. त्या दोन गोष्टींचं महाराजांना त्या ठिकाणी जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असावं. खूप मोठं दुःख महाराजांना ते होतं. आणि ते दुःख घालवण्यासाठी की काय परमेश्वराने त्या ठिकाणी नियतीने आणखीन एक घटना त्या ठिकाणी घडवली. शहाजीराजांना जेव्हा अटक झाली होती त्याच काळामध्ये कान्होजी जेधे आणि त्यांचा कारभारी जो दादाजी लोहकरे यांना आणि त्यांच्या मुलाला अटक झाली होती. शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर कान्होजी जेधे आणि दादाजी लोहकरे यांची सुटका झाली. दादाजी लोहकरे यांचा मुलगा त्या ठिकाणी कैदेत वारला, परंतु कान्होजी जेधेंची सुटका आणि त्यांच्या कारभाराची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर शहाजीराजांना फार वाईट वाटलं की आपल्यामुळे कान्होजी जेधेंना खूप त्रास सहन करावा लागला. महाराजांनी कान्होजी जेधेंना आपल्याकडे बोलवलं. कान्होजी जेधे आणि महाराजांमध्ये गुप्त त्या ठिकाणी वार्तालाप झाला आणि त्या महाराजांनी शहाजीराजांनी मोठ्या थोरल्या महाराजांनी कान्होजी जेधेंना शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी शिवाचं स्वराज्य त्या ठिकाणी वाढीस लाभावं आणि स्वराज्यावरती काही संकट आली, मग ते मोगली संकट असू द्या नाहीतर आदिलशाही संकट असू द्या, या संकटामध्ये शिवाजीराजाला मदत करावी म्हणून कान्होजी जेधेंना पुण्याकडे जावं असं त्यांना सांगितलं. आणि कान्होजी जेधेसुद्धा पूर्ण निश्चय केला त्याने की पुन्हा बादशाची चाकरी करायची नाही. बादशाची चाकरी न करण्याचा ठाम निश्चय घेऊन हे कान्होजी जेधे पुण्याकडे सह्याद्रीच्या ह्या कड्या कपाऱ्यामध्ये, कारण ते रोहिड खोरं वगैरे किंवा त्या परिसरामध्ये त्यांची फार मोठे बचक होता, धाक होती आणि खूप चांगलं काम ते रयतेसाठी त्यांनी केलं होतं. परत त्यांच्या घरी ते येणार होते. रोहिड खोऱ्यात ते आले आणि त्यानंतर पुण्यामध्ये महाराजांची त्यांनी भेट घेतली. महाराजांना त्यांनी त्यांच्याकडचे असणारे जे सौंगडी होते ते सगळे सौंगडी महाराजांना, जे शूरवीर पराक्रमी जे गडी त्यांच्याकडे होते, धारकरी होते, ते शूरवीर पराक्रमी पुरुष त्यांनी महाराजांकडे दिले. आणि स्वराज्याच्या कामी जिथे जिथे गरज पडेल तिथे कान्होजी जेधे तुमच्या समोर बरोबरीने उभा राहील असं महाराजांना त्यांनी शब्द दिला. आणि त्याच वेळी म्हणजे जेधे जेव्हा महाराज हे स्वराज्यात आले, जणू काही बाजी पासलकर यांची जी छत्रछाया होती, वडवृक्ष महाराजांच्या बरोबर होता, तो ढासळला. पडल्यानंतर महाराजांना एका मुत्सद्दी पितृतुल्य अशा वडीलधाऱ्या व्यक्तीची गरज होती आणि कान्होजी जेधेंच्या माध्यमातून ती भरून निघाली. महाराजांना खूप आधार मिळाला, एक मोठा आधार महाराजांना मिळाला. महाराज आनंदित झाले. आता ह्याच काळामध्ये काय झालं, बादशाची नजर आहे की नाही जावळीकडे होती, कारण जावळी ही बादशाच्या ताब्यात होती. बादशाह ठरवत असे की जावळीचा चंद्रडाव कोण होणार. आता चंद्रडाव ही पदवी आहे, तर आणि मग तो चंद्रराव आणि मग आता तो यशवंतराव मोरे त्या ठिकाणी हा जावळीचा कारभार बघत होता. आता दौलतराव वारल्यानंतर जावळीला चंद्रराव गादीवर बसवण्याचा अधिकार, जावळीचा वारस किंवा व्यक्ती गादीवर बसवण्याची जबाबदारी किंवा अधिकार कोणाचा होता, तर बादशाचा होता. ओके, पण बादशाने ते काम केलं का? नाही. तर काय केलं, दौलतरावांच्या पत्नीने काय केलं, शिवाजी महाराजांची भेट घेतली आणि शिवाजी महाराजांच्या मदतीने त्या विधवा पत्नीने आपला
माणूस त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी जो सांगितलेलं नाव की ह्या व्यक्तीला गादीवर बसवा, त्या दौलतरावांच्या गादीवरती वारसदार म्हणून त्या विधवा महिलेने ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं त्या पुरुषास बसवलं, त्याचं नाव होतं यशवंतराव. आता यशवंतरावाला गादीवर बसवण्याची जबाबदारी म्हणजे बादशाची, पण बादशाला न विचारता शिवाजी महाराजांनी त्याला गादीवर बसवलं होतं. त्यामुळे बादशाह चिडला होता. पण मधल्या काळामध्ये कर्नाटकाची मोहीम असेल किंवा शिवाजी महाराजांबरोबर झालेलं युद्ध असेल, तिकडे बंगळूरचं युद्ध असेल किंवा नंतर घडलेल्या ज्या घटना शहाजीराजांची, या सगळ्या गोष्टींमुळे जावळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नव्हता. पण आता वेळ त्याला मिळाला आणि त्याने पूर्ण लक्ष जावळीकडे त्याने ठेवलं. त्याने जावळी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अफजल खानाला काय केलं, फौज दिली आणि त्याला परत जावळी घेण्यासाठी पाठवलं. अफजल खान जेव्हा निघाला तेव्हाच त्यांनी त्या ठिकाणी डरकाळी फोडली की जावळी हे बादशाची आहे, आदिलशहाची आहे आणि जावळीचा दौलतराव चंद्रराव मोरे वारल्यानंतर त्याच्या गादीवर बसवण्याचा, त्याला दुसऱ्याला गादीवर बसवण्याचा हक्क बादशाचा असताना शिवाजी राजाने बादशाला न विचारता त्याने काय केलं, बादशाला न विचारता त्याच्या मर्जीतला माणूस गादीवर बसवला. ही फार मोठी चूक केलेली आहे. बादशाच्या विरोधात हे केलेलं कटकारस्थान आहे आणि पुन्हा जावळी ताब्यात घेण्यासाठी मी आलो आहे अशा हिशोबाने तो वाईमध्ये पोचला. त्यानंतर त्यांनी लगेच त्या ठिकाणी व्यूहरचना केली जावळी ताब्यात घेण्यासाठी. पण जावळीचं पोरं म्हणजे अत्यंत व्यापलेलं घनदाट जंगलाने जाळीदार असं ते जावळी हे ना, जाळ्यांनी व्यापलेली, घनदाट जंगलांनी व्यापलेली आणि अत्यंत हिंसक प्राण्यांचा वास असलेली जावळी. अशी घनदाट जावळीमध्ये प्रवेश करण्याचं धाडस फक्त वारा आणि वाघ आणि मराठीच करू शकतात. अशा जावळीत जाण्याचं धाडस काही अफजल खानाला होईना. मग त्यांनी काय केलं की कोणीतरी सरदार पाठवून जावळी आपल्या ताब्यात घ्यावी असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून लगेच त्यांनी कान्होजी जेंद्यांना पत्र पाठवलं की ताबडतोब तुम्ही काय करा, फौज आपली सैन्य घेऊन या, आपल्या सैन्याला घेऊन या, जावळीची मोहीम आपल्याला फतेह करायची आहे. आता जावळीची जिंकण्यासाठी कान्होजी जेंद्यांना बोलवल्यानंतर लगेच जेंद्यांनी काय केलं, महाराजांची या विषयावर चर्चा केली आणि अफजल खानाला नुसते पत्र पाठवत राहिले, येतो वगैरे असे. आणि पत्र पाठवून त्यांना अफजल खानाला खेळवत ठेवलं आणि वेळ मध्ये निघून गेला आणि त्याच काळामध्ये लगेच काय झालं, बादशाहकडून एक फरमान आलं अफजल खानाला की लवकरात लवकर तुम्ही काय केला, कर्नाटकाच्या मोहिमेवर जा. कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्याचं त्या ठिकाणी फरमान आल्यामुळे अफजल खान सगळी फौज घेऊन कर्नाटकाच्या दिशेने निघून गेला आणि जावळीवर आलेलं संकट त्या ठिकाणी संपलं. बघा, या ठिकाणी जर आहे ना यांनी म्हणजे कान्होजी जेंद्यांनी जर या ठिकाणी चालढकल नसती केली, टाळलं नसतं, वेळ घालवला नसता मध्ये, तर जावळी हातची गेली असती आणि तो चंद्रराव मोरे सुद्धा काय झाला असता, ताब्यात कैद झाला असता वगैरे. बघा, ह्याची जाणीव खरं म्हणजे त्या मोऱ्यांनी ठेवायला हवी होती. त्याची जाणीव महाराजांनी केलेले उपकाराची, महाराजांनी त्या जावळीच्या मोऱ्यांवरती केलेले उपकार, जावळीचा जो मोरे होता तो विसरला. त्याचे पश्चाताप त्याला पुढे भविष्यात झाला, त्याचा मृत्यू झाला वगैरे, आपण त्या विषयावर बोलूया. बघा, हे प्रकरण घडलं आणि महाराज जेव्हा परत राजगडाकडे आले, राजगडावर आल्यानंतर त्यांना एक बातमी कळाली की पुरंदरावरती काय झालेलं आहे, महाजीपंत निळकंठ. आता महाजीपंत निळकंठ यांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर सरदेसाई कोण व्हावं या विषयावरती महाजीपंतांचे 4 मुलं आपसात भांडत आहेत. महाराजांना फार वाईट वाटलं की जर हे आपसात भांडत बसले तर कोणीतरी सरदार यायचा किंवा अंमलदार यायचा आणि तो किल्ला ताब्यात घ्यायचा. म्हणजे हेगडे तुला ना मला घाल कुत्र्याला अशी अवस्था व्हायची आणि हातातला आपला किल्ला, स्वराज्यात अत्यंत महत्त्वाचा असणारा हा किल्ला बादशाच्या ताब्यात जाईल. आणि म्हणून महाराज अत्यंत जलद गतीने लगेच ते गेले. पुरंदर किल्ल्यावर गेल्यानंतर ह्या 4ही मुलांना, आता बघा, महाजीपंत हे शिवाजी महाराजांसाठी
अगदी पितृतुल्य होते आणि म्हणून त्यांची मुलं भावासारखीच. त्या चारही मुलांना त्यांनी एकत्र बसवलं आणि त्यांना समजावून सांगितलं की अशा प्रकारची तंटा करू नका आहे ना. हे वडिलांची ही जी किल्ला ताब्यात वडिलांच्या होता त्याची संपूर्ण रखवाली किंवा सरदेसाई हे कोणीतरी तुम्ही चौघांनी एकत्र मिळून कोणीतरी तुमचा आता जो मोठा बंधू आहे मग निळोजी पंत असतील आहे ना, तर त्रिंबक पंत असतील, बिसोजी पंत असतील आहे ना, किंवा म्हणजे हे चौघेजण होते त्याला कोणीतरी एकाने घ्या आणि तो विषय भांडणाचा संपवा. पण हे ऐकेनात. आता मूर्खाला किती वेळा सांगायचं, किती वेळा, जितक्या वेळा सांगाल तो ऐकत नाही म्हणजे तो महामूर्ख. मूर्खाला जास्त वेळ समजवणं म्हणजे महामूर्खाचा तो विषय झाला. महाराजांच्या हे लक्षात आलं. महाराज जरा कठोर झाले. महाराजांनी लगेच काय केलं, त्या चौघांना कैद केली. आपल्या मावळ्यांना सांगितलं यांना कैद करून टाका. चौघांच्या हातात बेड्या घातल्या आणि त्यांना कैद केली आणि आपल्या बरोबरच्या मावळ्यांना सांगितलं की किल्ला ताब्यात घ्या. लगेच ते आपलं त्या ठिकाणी फौजेने काय केलं, किल्ला आपला ताब्यात घेतला. चौकी पहारे महाराजांचे लागले. महाराजांना वाईट वाटलं. महाराजांनी परत ह्या चौघांची सुटका केली. त्यांना आपल्या समोर बोलवलं आणि त्यांना पालखीचा मान दिला. बघा, महाराजांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेण्यामागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, भांडणाच्या पायी मराठ्यांचा शाप, मराठ्यांना काही शाप असेल तर भाऊबंदकीचा शाप, आणि त्या भाऊबंदकीच्या शापामुळे मराठ्यांचा तुम्ही इतिहास जर बघितला तर त्यामध्ये मराठ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. दिल्लीचे तख्त राखतो मराठा, मर्द मराठा महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो. राखतो, तख्त राखतो, पण तख्त चालवतो असं कधी आपण ऐकलंय का? नाही ऐकलं. म्हणजे दिल्लीचं तख्त चालवण्याची धमक आणि ताकद मराठ्यांमध्ये होती, परंतु ते करू शकले नाही. त्याचं कारण हे आपसात भांडण. तुला काय का मला, तुला पाहिजे का मला पाहिजे, हे आपसात जे भांडण, जसं घरगुती भांडण तसंच भावकीमध्ये पण तशाच प्रकारचं भांडण असायचं. आणि त्यामुळे मराठ्यांचा विकास होऊ शकला नाही. मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. की त्यांचं जे शौर्य होतं, पराक्रम होता, धाडस होतं, साहस होतं, वीरता होती त्यांच्याकडे, मरहट्टे, मरतात पण हटत नाही, ही सगळी वृत्ती असल्यानंतर चांगले गुण होते सगळे, परंतु एक वाईट गुण ज्याच्यामुळे ते कधीही त्या यशापर्यंत पोहोचू शकले नाहीत, तख्त चालवण्याच्या यशापर्यंत. आणि महाराजांनी या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला आणि त्या ठिकाणी पुरंदर ताब्यात आला. आता पुरंदर ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी हे जे जावळीकडे महाराजांचं लक्ष होतंच, कारण जावळीचा जो चंद्रराव मोरे होता, चंद्रराव यशवंतराव मोरे, हा चंद्रराव सुरुवातीला तर शेजार धर्म महाराजांचा, म्हणजे महाराजांच्या स्वराज्याच्या शेजारीच महाराजांनी काय केलं होतं, जावळी त्याच्या ताब्यात दिली होती. जावळीची दौलत मोठ्या मनाने महाराजांनी यशवंतरावला दिली होती. पण तो हाच आता चंद्रराव यशवंतराव मोरे महाराजांच्या स्वराज्यामध्ये ढवळाढवळ करायला लागला होता. त्यांनी पहिली चूक काय केली तर स्वराज्यासाठी पहिली लढाई ज्यांनी लढली, त्या लढाईमध्ये ज्यांनी रक्त सांडलं ते हैबतराव शिळमकर, गुंजन मावळाचे ते देशमुख होते. आणि त्या गुंजन मावळाच्या देशमुखीवर त्यांनी हक्क, ह्या चंद्रराव मोरेंनी आपला हक्क दाखवला. आणि हैबतराव शिळमकरांना वाटलं की आता या म्हणजे महाराज आणि चंद्रराव मोरे यांच्यात तंटा आहे आणि त्याच्यामुळे आता महाराज काय करतील, माझी देशमुखी काढून घेतील. त्यामुळे त्याला असं वाटलं की आता काही भीती वाटली. म्हणजे महाराजांना जेव्हा हे कळालं तेव्हा महाराजांनी लगेच काय केलं, त्याला एक पत्र पाठवलं आणि शिळमकरांना सांगितलं, तुम्ही काही घाबरायची गरज नाही, चिंता करू नका, तुमची देशमुखी जाणार नाही. महाराजांनी ह्या शिळमकरांची बाजू घेतली, याचा राग ह्या चंद्रराव मोर्याला आला आणि ह्या चंद्रराव मोर्यांनी तो राग मनात ठेवला. आणि त्याचवेळी आणखीन एक घटना घडली की स्वराज्यात एक पाप घडलं. आता स्वराज्यात काय पाप घडलं बघा. महाराज आहे की नाही, महिलांच्या बाबतीत महाराजांच्या मनामध्ये नितांत प्रेम, आदर, साक्षात म्हणजे परस्त्री ही माते समान. आणि म्हणून
महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्त्रीविषयी जर कोणी अपशब्द काढला, स्त्रीविषयी जर कोणी त्या ठिकाणी पाप केलं, तर महाराज त्याचे हातपाय तोडत असत. आपण रांजाच्या पाटलाचं उदाहरण मागच्या वेळेस बघितलं हे ना, त्याचे गुडघ्यापासून पाय काढले आणि हात तोडले त्याचे, हे ना, चौरंग केला त्याचा. आणि मग असंच एक पाप आहे की नाही स्वराज्यात घडलं. रंगो वाकडे म्हणून कुलकर्णी होता. ह्या रंगो वाकडे कुलकर्ण्याने एक विधवा महिलेला छेडलं किंवा त्याला त्रास दिला आणि विधवा महिलेशी पाप केल्याची बातमी महाराजांना कळाली. महाराजांना खूप संताप, पण महाराजांचा संताप अनावर झाला. आणि ही जेव्हा ह्या रंगो वाकडेला कळालं, तो खूप घाबरला. त्याला माहिती होता की आता महाराज आपल्याला ठार मारणार. आणि म्हणून तो काय केलं, त्यांनी तिथून पळ काढला आणि तो कुठे गेला, जावळीत ह्या चंद्रराव मोऱ्यांच्या मागे जाऊन लपला. आता स्वराज्याच्या शत्रूला, वैऱ्याला, गुन्हेगाराला जावळीच्या मोऱ्यांनी काय केलेलं आहे, मदत केली. आणि म्हणून महाराज खूप संतापले. आणखीन एक त्या ठिकाणी ह्या जावळीच्या मोऱ्याकडून अजून एक चूक झाली. त्यांनी काय केलं की त्या एक पाटील होते, स्वराज्यातलं एक गाव आहे, तर त्या गावच्या पाटलाला पाटीलकी जी आहे त्या पाटीलकीवरती त्यांनी हक्क गाजवला. त्या पाटलाने महाराजांकडे तक्रार केली. तर महाराजांनी त्याला त्याची पाटीलकी परत मिळवून त्याचा हिस्सा त्याला देण्याचं मान्य केलं. शेवटी हा इतका उर्मट झाला, इतका म्हणजे लालच त्याच्या म्हणजे लालची झाला होता की त्याने त्याच्या सीमा वाढवण्यासाठी जावळीचं म्हणजे त्याचं जे काही राज्य होतं छोटंसं, ती जहागिरी वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून आणि तो स्वराज्यामध्ये चालून आला. स्वराज्यामध्ये रोहिडखोरं, आता रोहिडखोरं हे कानतखोरं, रोहिडखोरं हे असे वेगवेगळी खोरे आहेत. तर महाराजांच्या ह्या रोहिडखोऱ्यापर्यंत तो घुसला. रोहिडखोरं म्हणजे कान्होजी जेधे, त्र्यंबकराज, रोहिडखोऱ्यामध्ये तो. आता रोहिडखोरं म्हणजे स्वराज्यावरतीच हल्ला केला एक प्रकारे. स्वराज्यावरती ह्या हरामखोराने हल्ला केल्यामुळे महाराज फारच चिडले. महाराजांनी लगेच काय केलं, एक थैली त्याला पाठवली आणि खरमरीत असं ते पत्र त्यांनी पाठवलं होतं. महाराजांनी रागाच्या भरात केलेलं पत्र होतं की आम्ही इथले राजा आहोत हे नाही, आणि तुम्ही काय करावं, तुम्ही जे स्वराज्याविषयी जे काही तुम्ही या ठिकाणी कटकारस्थान करत आहात हे ना, असं न करता स्वराज्याची चाकरी करावी वगैरे असं त्यांना पत्र पाठवलं. आणि नाहीतर आम्ही तुम्हाला कैद करू वगैरे. पण हा इतका हे झाला होता की आता बघा, जावळीच्या मोऱ्याला कसला बरं गर्व आला होता किंवा कसलं एवढं मोठं धाडस तो शिवाजी महाराजांच्या विरोधात का करत होता. ज्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी साक्षात प्रत्यक्षात आदिलशहाच्या फौजेला हरवलं, अशा म्हणजे बादशाही फौजेला हरवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये हा जावळीचा मोरे का बरं कटकारस्थान करत होता. तर त्याला असं वाटत होतं की घनदाट झाडांनी व्यापलेली जावळी आणि ह्या जावळीमध्ये शिरणं हे शिवाजीला जमणार नाही. आणि त्याच्याकडे पागा होता, मोठा सैन्य होतं आणि धनसंपत्ती पण त्याकडे भरपूर होती. त्याच्यामुळे त्याला त्या वाटत होतं की जावळीत कोण शिरू शकतं. निधड्या छातीचा वाघच त्याला लागतो आणि निधड्या छातीचा वाघच ह्या जावळीत शिरू शकतो. आणि जर एखादा वाघ असा आलाच तर त्याला आपण फाडून काढू, असा त्याला गर्व झाला होता. तर पत्राचं उत्तर त्याने अगदी म्हणतात ना म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी उत्तर पाठवलं पत्राचं. पण तो पत्रामध्ये शिवाजी महाराजांना तुम्ही कुठले राजे आणि कोणी तुम्हाला राजे बनवलं वगैरे वगैरे, महाराजांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केला. आणि आम्ही पिढीजात राजे आहोत, चंद्रराव आमचा किताब आहे आणि पिढीजात आहोत, तुम्ही कुठले शिवाजी आणि कुठले राजे, तुम्हाला कोणी राजे केलं वगैरे. महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याला शेवटचं एक पत्र पाठवलं की काय करा, म्हणजे तुम्ही काय करा, हात बांधून आमच्या समोर हजर व्हा आणि जावळी आमच्या ताब्यात देऊन टाका आणि
हात बांधून, हात रुमालाने हात बांधून आमच्या समोर काय करा, शरणागती पत्करा, अन्यथा तुम्हाला जावळी सकट आम्ही तुम्हाला बुडवू, अशा प्रकारचं पत्र पाठवलं. परत ते खरमरीत पत्र महाराजांचं त्याला पोहोचलं, पण त्या पत्राला सुद्धा त्यांनी जुमानलं नाही. तुम्हाला जावळीत यायचंच असेल तर उद्या येणार आहे तर आज या वगैरे असं उर्मट भाषा त्यांनी वापरली. आता महाराजांविरुद्ध उर्मट भाषा वापरणारा ह्याला आता धडा शिकवल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. महाराजांना वाटत होतं की जावळीचा जो मोरे, चंद्रराव मोरे यांनी स्वराज्याला मदत करावी, देव देश आणि धर्माचं राज्य आहे हे मोठं करावं. यासाठी महाराज त्याला 2 वेळा समजवलं आणि महाराजांनी, पण तो काही समजला नाही. मग आहे ना महाराजांनी काय केलं, जेदेंना म्हणजे कान्होजी जेदे असतील, शिळमकर असतील, नंतर संभाजी कावजी कोंडाळकर असतील, ह्या सगळ्यांना एकत्र बोलवलं. रघुनाथ पंत, ह्या सगळ्यांना महाराजांनी एकत्र बोलवलं आणि महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की जावळी बुडवल्याशिवाय, चंद्रराव मोऱ्याला मारल्याशिवाय स्वराज्य घडत नाही आणि हे काम तुम्हीच करू शकता. आणि मग काय ठरलं, पंतांना सांगितलं तुम्ही जा अगोदर आणि त्या जावळीच्या कोऱ्यात जाऊन त्याला सांगा समजावून, तो ऐकतोय का बघा. पंत त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जावळीमध्ये यशवंतराव मोरे होता, म्हणजे चंद्रराव यशवंतराव मोरे होता, त्याचा कारभारी होता हनुमंतराव मोरे आणि त्याचा एक नातलग होता प्रतापराव मोरे. हे सगळे त्या ठिकाणी जावळीत होते. त्याला समजवलं, पण त्या म्हणतात ना, एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर पापग्रह गोळा झाले, एकत्र आले, पापग्रह वाढले की सत्कर्म घडत नाही आणि विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी विनाशकाले विपरीत बुद्धी त्याने पंतांचं म्हणणं ऐकलं नाही. आणि मग काय, महाराजांचं जी वानरसेना, मावळे सगळे जावळीत घुसले है ना. शत्रुभुज तो खोरा असेल किंवा शिवथरचं खोरं असेल, जावळीपर्यंत सगळं सैन्य घुसलं आणि एकच कापाकापी झाली, एकच आरडाओरड झाली, एकच त्या ठिकाणी हल्लकल्लोळ माजला, गोंधळ माजला आणि ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. आणि हे सगळं होत असताना हे मोरे घाबरले. हे लगेच आहे ना बाहेर पडले आणि ते सुद्धा त्या ठिकाणी मराठ्यांशी म्हणजे महाराजांच्या फौजीशी लढायला लागले. आता हे सुद्धा लढवय्ये होते, शूर होते, पराक्रमी होते. हे सुद्धा लाल डोळे करून अगदी महाराजांच्या फौजीशी लढायला लागले. परंतु महाराजांच्या फौजेने जो पराक्रम गाजवला त्या ठिकाणी आणि ह्या जावळीच्या मोऱ्याच्या सैन्याची दानादान उडाली. आता आपण हारतोय असं त्याला जेव्हा कळालं किंवा समजलं, तेव्हा यशवंतराव मोऱ्याने पळ काढला आणि महाडच्या पलीकडे रायरीचा डोंगर आहे, किल्ला आहे, त्या रायरीच्या किल्ल्यावर जाऊन तो गेला. आणि त्याचा जो नातलग होता प्रतापराव मोरे, तो त्या सगळ्या गडबडीमध्ये, युद्धाच्या गडबडीत गपचूप आहे ना ह्या झाडी झुडपातून लपत छपत तो बिजापूरच्या दिशेने निघून गेला. तर हे आणि पण त्या ठिकाणी एक जावळीमध्ये मोऱ्यांच्या बाजूने लढणारा एक शूरवीर पराक्रमी पुरुष होता आणि तो इतका भयंकर पद्धतीने लढत होता की त्याचं युद्ध करण्याचे प्रकार, जेव्हा स्वतः महाराज त्या जावळीत उतरले होते, महाराज जावळीत आले होते आणि महाराजांनी बघितलं की हा शूरवीर पराक्रमी पुरुष कोण आहे जो ह्या मूर्ख जावळीच्या ह्या चंद्रराव मोरेसाठी लढतोय है ना. इतका शूरवीर पराक्रमी पुरुष आणि ते त्याचं जी लढाई चालू होती, लढत होता, जणू काही सुदर्शन चक्र चालावं है ना आणि स्वतःभोवती एक आहे ना संरक्षणाचं कडं निर्माण व्हावं, अशा पद्धतीने तो शूरवीर पराक्रमी पुरुष लढत होता. त्या शूरवीर पराक्रमी पुरुषाचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. आणि मग महाराजांनी त्या मुरारबाजीला समजवलं की माझी लढाई ह्या जावळीच्या मोरेच्या विरोधात नाहीये. ह्या बाजीला त्यांनी समजून सांगितलं, ह्या मोरेला ही जावळीची दौलत आम्ही दिली, परंतु तो स्वराज्यावरतीच उलटला, बादशाची चाकरी नोकरी करतोय आणि आमचं हे आपलं हे जे स्वराज्य आहे, जे देव देश आणि धर्माचं हे राज्य आहे आणि देव देश धर्माचं राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही हे करत आहोत. आपणही या सत्कर्मामध्ये भाग घ्या. हे सत्कर्म पुढे वाढावं, स्वराज्य पुढे वाढावं, आई जगदंबेची कृपा व्हावी आणि झाली आमच्यावरती.
आई जगदंबेचं हे राज्य आहे, श्रींची इच्छा आहे, शंभू महादेवाची इच्छा आहे, हे स्वराज्य घडावं, वाढवावं आणि ज्या स्वराज्यामध्ये आया बहिणी सुरक्षित राहतील, त्यांच्या अब्रूवरती कोणी हात घालू शकणार नाही, रयत सुखी होईल, कष्टकरी जनता सुखी होईल, असं स्वराज्य निर्माण आपल्याला करायचं आहे. आणि हे मंगलमय कार्य आम्ही करत आहोत. आणि ह्या मंगलमय कार्यात आपणही सहभागी व्हावं, आपण सहभाग घ्यावा अशी महाराजांनी त्यांना विनंती केली. महाराजांचे गोड शब्द त्याच्या कानात गेल्यानंतर म्हणतात ना, महाराजांची भाषा इतकी मृदू होती की समोरचा त्यांच्या प्रेमात पडत असे. आणि मग हा मुरारबाजी देशपांडे त्यांच्या महाराजांच्या प्रेमात पडले, स्वराज्यात सामील झाले. आता जावळी महाराजांनी घेतली. 15 जानेवारी 1656 जावळी ताब्यात आली. त्यानंतर महाराजांनी जरा 2-3 महिने त्या ठिकाणी जावळीची सगळी व्यवस्था वगैरे लावली त्यांनी. 6 एप्रिल 1656 महाराज रायरीच्या दिशेने गेले. आता रायरीवरती हा चंद्रराव मोरे, यशवंतराव मोरे जाऊन लपला होता. चंद्रराव मोरे जे होता ना, हा शिळमकरांचा मामा होता. आणि शिळमकर भाचे हे शिवाजी महाराजांबरोबर मामाच्या विरोधात लढत होते. हा कंस मामाच झाला होता एक प्रकारे. अनेक निरोप पाठवले पण तो काही ऐकायला तयार नव्हता. आणि मग शेवटी त्यांनी हत्यार टाकलं. शिळमकरांना महाराजांनी वर पाठवलं आणि त्याला मान सन्मानाने महाराजांनी खाली आणलं. त्या यशवंतराव मोऱ्यांचा महाराजांनी सन्मान केला आणि सन्मानपूर्वक त्यांना आपल्या छावणीत ठेवलं. आणि सैन्य छावणीत त्यांना ठेवून महाराज रायरीचा गड बघायला गेले. आता रायरीचा गड महाराजांनी बघितल्यानंतर महाराजांना खूप आनंद झाला. चकोट गड फार चकोट. रायरीचा गड फार चकोट, तक्तास योग्य गड. त्या रायरीच्या किल्ल्याला महाराजांनी रायगड नाव दिलं, ज्याला आपण म्हणतो की गडांचा राजा आणि राजांचा गड, जे भविष्यामध्ये स्वराज्याची दुसरी राजधानी होणार होती. आणि त्याच रायगडावरती महाराजांनी अनेक आनंद उत्सव साजरे केले होते. आणि ते उत्सव आपल्याला भविष्यात आपल्याला त्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. बघा, महाराज जेव्हा खाली आले, गडावरून खाली आले, तेव्हा ह्या चंद्रराव मोऱ्यांनी ज्या पद्धतीने कटकारस्थानं केली होती, ही सगळी कटकारस्थानं महाराजांना सांगण्यात आली. ह्या चंद्रराव मोऱ्यांनी काय केलं, छावणीमध्ये असताना त्यांनी स्वराज्याचा शत्रू, महाराजांचा शत्रू मुधोळचे घोरपडे, ज्या मुधोळच्या घोरपड्यांनी शहाजीराजांना कैद केली, ते स्वराज्याचे महाराजांचे वैरी आणि आदिलशाह बादशाह, त्या आदिलशाह बादशाहांशी त्या संगनमत त्यांनी केलं, पत्रव्यवहार सुरू केला होता. आणि ती पत्र महाराजांच्या हेर खात्यांनी पकडली आणि ती पत्र महाराजांना दाखवल्यानंतर महाराजांचा तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या चंद्रराव मोऱ्यांवरती आपण इतके उपकार केले, आणि महाराजांच्या मनामध्ये अजून एक विचार होता की चंद्रराव मोरेलाच परत समजावून सांगायचं आणि परत ती जावळी परत त्याच्याच ताब्यात द्यायची, असा एक चांगला विचार महाराजांच्या मनामध्ये चंद्रराव मोऱ्यांच्या विषयी होता. परंतु चंद्रराव मोरेंनी केलेली हरामखोरी, स्वराज्याच्या विरोधात केलेली ही गद्दारी, हे बघितल्यानंतर महाराजांच्या म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली. आणि महाराजांनी लगेच त्या ठिकाणी हुकूम सोडला की या चंद्रराव मोऱ्याची गर्दन उडवून टाका. आणि गर्दन उडवण्याचा हुकूम होता क्षणी त्या चंद्रराव मोरेची गर्दन उडवण्यात आली. महाराजांनी त्या चंद्रराव मोरेची जी पिलावळ होती, 2 मुलं होती, त्यांनाही ठार केलं. कारण कसं असते, विषारी साप आणि त्याची विषारी पिलं ही कधीच आहे ना आपल्याला साथ देत नाहीत. आणि महाराजांनी त्या ठिकाणी चंद्रराव मोऱ्यांची समाप्ती त्या ठिकाणी केली. जावळी महाराजांच्या ताब्यात आली आणि महाराजांनी रायरीचा किल्ला ताब्यात घेतला.
हे सगळ्या घटना घडल्यानंतर स्वराज्यासाठी ते सगळ्या गोष्टी आनंदाच्या आणि गरजेच्या होत्या. आनंद उत्सव साजरा व्हावा अशा प्रकारच्या सगळ्या घटना घडल्या होत्या. आणि त्याचवेळी राजगडाचं सुद्धा काम मोठ्या वेगाने चालू होतं. राजगडावरती हे सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवनी माची, अत्यंत सुंदर अशा पद्धतीने त्या सगळ्या माच्यांचं काम चालू होतं. राजगडावरती महाराजांनी जो आहे ना त्या ठिकाणी बळणदार अशी नागमोडी वळणं असणारं तटबंदीचं काम सुरू होतं. 18 कारखाने, 12 महलांचं काम चालू होतं. राजवाड्यांचं काम चालू होतं. तलावांचं काम चालू होतं. आणि बालेकिल्ला महाराजांनी इतका मजबूत बनवला होता की त्याचा जो वरती चढण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या अत्यंत अशा डोंगराच्या असं शिडीसारख्या होत्या आणि इतक्या बारीक होत्या की त्याच्यावरून चालणारा व्यक्ती हा थोडा जरी तोल गेला तर खाली कोसळणार, अशा प्रकारच्या बालेकिल्ल्याच्या त्या पायऱ्या होत्या. इतका अवघड आणि सुंदर गड महाराजांनी निर्माण करायला घेतला होता. आणि तो जवळजवळ राजगड महाराजांची स्वराज्याची राजधानी पूर्णत्वास आली होती. आणि म्हणून जसं पुण्याच्या विषयी आया बहिणी, माता माऊली दळण कांडण करत असताना जात्यावरती ओव्या म्हणायच्या आणि पुण्याचं कौतुक करायचे, तशाच प्रकारचं कौतुक राजगड तोरण्याचं आणि स्वराज्याचं ते आया बहिणी करत. पहाटे जेव्हा आया बहिणी दळण कांडण करण्यासाठी जात्यावर बसत तेव्हा ओव्यामध्ये स्वराज्याचं, तोरण्याचं, राजगडाचं कौतुक करताना त्या म्हणत, पुन झालं ग जुनं, पुन झालं ग जुनं, गाऊ भोर त्या भरण्याला, गाऊ भोर त्या भरण्याला, सोन्याची ग पायरी राजगड तोरण्याला. म्हणजे अशा प्रकारे आनंदी उत्सव त्या ठिकाणी स्वराज्यात सुरू होता. सगळ्या आया बहिणी रयत सुखी होती आणि महाराजांचं स्वराज्य हळूहळू वाढत होतं. तर हे वाढणारं स्वराज्यावर येणारी संकट आणि त्या संकटाशी 2 हात स्वराज्यातील मावळ्यांनी, शिवाजी महाराजांनी कसं केलं, स्वराज्य कसं वाढलं, या विषयावर आपण पुढच्या भागात आणखीन चर्चा करूया. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.